वेलकम टू आपला नवीन ब्लॉग. तर आज आहे श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन. आज आहे 148 प्रकट दिन आहे महाराजांचा आणि आज आपण तो सेलिब्रेट करणार आहे. खाली पाहू शकता तुम्ही, सर्व तयारी सुरू आहे आणि सकाळी 9-10 वाजेपासून भजनी मंडळ पण येणार आहे आणि महाप्रसादाचं पण आयोजन केलेलं आहे. सो बघू आजच्या या ब्लॉगमध्ये किती म्हणजे ते स्टार्ट 70 ब्लॉग. तर मंडप आणि थोडं डेकोरेशन कालच रात्रीच केलं होतं त्यांनी आणि महाप्रसादाची तयारी सुरू आहे आणि मावशीची सरप्राईज एंट्री झालेली आहे सकाळी सकाळी. सदा गणू वंदिते. आज आपल्याकडे श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिनानिमित्त भजन आणि महाप्रसादाचा छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कार्यक्रमाच्या तयारीची लगबग आज सकाळपासून सुरुवात झाली. आई, आत्या, बाबा, पप्पा, दादा आणि सौम्या आणि किट्टू सगळेजण या तयारीला व्यस्त आहेत. गण गण गणात बोते, 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 गण गण गण. बोले बाबांचे दर्शन घेऊया, बोले बाबांचे दर्शन घेऊया. बेला समादेव गेला ग, बेला समादेव तुला पालखीचा मिरवीन. गजानन बाबा विठेला पायी चालत येईन. गजानन बाबा विठेला पायी चालत येईन. सुरा देता होशील का अंधार झाडाखाली आला, आता वाजवा जांभळाला. आयांनो बायांनो जगदंबिके तुझा महिमा आहे लय पार. तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडाखाली, तू फुगडी खेळशील का. आरती आणि भजनाचा कार्यक्रम झाल्यावर महाप्रसादाला सुरुवात झालेली.
प्रकट दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि आता सर्व आपल्या आपल्या घरी निघालेले आहे. आणि अशा रीतीने श्रींचा प्रकट दिन आनंदात साजरा झाला. जय गजानन. निरोप घेतो आता म्हात्या सावी